बघा किती सुंदरपणे गजानन महाराजांकडे सजवलं आहे. सकाळ सकाळी पूजा झाली आहे. तर कशा आहेत तुम्ही मंडळी? माझं नाव पुनीत वेडीकर आहे आणि मी आज स्वागत करतो तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा दिवस म्हणजे 20 फेब्रुवारी 2025 हा खूप महत्त्वाचा दिवस माझ्यासाठी आणि सर्व गजानन महाराजांचे जे भक्त आहेत त्या सर्वांसाठी. कारण की आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, तो सुद्धा 147वा. तर 147वा प्रकट दिनासाठी आपण सर्वजण मंदिरात जाणारच आहोत आणि वरतून शेगावमध्ये तो खूप खूप उत्साहाने असा सोहळा साजरा केला जातो. तर आता आपण प्रथम सफाळ्यामध्ये एक मंदिर आहे तिथे जाणार आहोत. त्याच्यानंतर डहाणूला मंदिर आहे तिथे सुद्धा जाणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की माझ्या या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. कारण की मागच्या जो 146वा प्रकट दिन होता त्या टायमाला मी हा यूट्यूब चॅनल करून गजानन महाराजांची पहिली व्हिडिओ टाकली होती. पण आता मध्येच मी यूट्यूबमधून थोडासा म्हणजे यूट्यूब व्हिडिओ येत नव्हत्या माझ्या, खूप कमी येत होत्या व्हिडिओ. त्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षीच खूप आयुष्यामध्ये चढउतार आले. त्या चढउतारामध्ये म्हणजेच 16 मे 2024 रोजी माझ्या जे बाबा आहेत त्यांचं निधन झालं. त्यामुळे मी कुठलीच व्हिडिओ पोस्ट करत नव्हतो, कारण की आमच्या पूर्ण फॅमिलीवरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. तर त्यामुळेच खूप कमी व्हिडिओ होता. पण हे वर्ष गजाननाच्या कृपेने खूप चांगलं गेलं पाहिजे आणि खूप आता मी चांगले कंटेंट आणणार आहेत. तर आता आपण प्रथम आपण सफाळ्याच्या मंदिरात जाऊया, तिथे दर्शन घेऊया. त्याच्यानंतर डहाणूच्या मंदिरात जाऊया, तिथे दर्शन घेऊया. दुःख एवढंच वाटते की आमची फॅमिली पूर्ण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही सर्वजण जातो. पण यावर्षी माझे बाबा नसतील, हेच फक्त दुःखाची गोष्ट आहे. तर यावर्षी आय होप सर्व छान होऊन मी खूप चांगले कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आपण आता प्रथम इकडे सफाळ्यामध्ये जे मंदिर आहे तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया. आणि सफाळ्याचं मंदिर मध्ये एक खासियत म्हणजे एक तिकडे काका आहेत, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि सकाळ संध्याकाळ ते खूप मनोभावे त्याची सेवा करतात. आणि आता सुद्धा ते सर्व तिकडे महाप्रसादाचं वगैरे सर्व आयोजन केलेलं आहे. तर आपण प्रथम तिकडे जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर डहाणूसाठी निघूया. तर चला आपण डायरेक्ट मंदिरात भेटूया. तर हे सफाळ्याचं गजानन महाराजांचं मंदिर आहे. इथे कोणालाही यायचं असेल तर सफाळ्या स्टेशनवरून समाधान नगर सांगितलं तर या तुम्ही मंदिरामध्ये जे पण गजानन महाराजांचे भक्त आहेत ते इथे येऊन दर्शन घेऊ शकतात. बघा, आणि इथेच बाजूला महाप्रसादाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. हे बघा, आणि हे जे काका बोलत आहेत ना, त्यांनी हे मंदिराचं स्थापन केलेलं आहे. बघा किती सुंदरपणे गजानन महाराजांकडे सजवलं आहे. सकाळ सकाळी पूजा झाली आहे. चला आता आपण निघूया डहाणूला. हे बघा किती मस्त मंदिर. हे ॲक्च्युली रेल्वे ट्रॅक आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे. सर्व आमचे फॅमिली पूर्ण. आणि हे दरम्यान इकडे महाप्रसाद चालू होईल. आता आपण डहाणूसाठी निघूया. तर मंडळी, आता आपण डहाणू इथे पोहोचलो आहोत. आता थोड्या वेळाचं आपण बाबाचं दर्शन घेणार आहोत. पण आता जर तुम्हाला इकडे आता नाही तर याच्या व्यतिरिक्त कधी यायचं असेल तर तुम्हाला डहाणू स्टेशनला उतरायचं आहे. डहाणू स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला फक्त तिकडे पारनाका बीच नाहीतर KL पोंदे हायस्कूल सांगायचं आहे. तर तुम्हाला इकडे डायरेक्ट रिक्षा सोडतील आणि तुम्ही इकडे डायरेक्ट येऊ शकता. आणि तुम्ही इथे आले तर तुम्ही इथे बाबांचं दर्शन
आणि समुद्र किनारी सुद्धा जाऊ शकता. आता हे तुम्ही मागे बघत असाल तिकडे समुद्र किनारा आहे, हा पारनाका बीच आहे. पुढे पुढे गेल्यावरती तुम्हाला अजूनसुद्धा खूप सारे समुद्र लागतील. ओके, तर आता तुम्हाला मी इथं पूर्ण गजानन महाराजांचं दर्शन दाखवतो. तसं आज इकडे बघू शकता तुम्ही, आपण मंदिराच्या बाहेर उभे आहोत आणि समोरच हा पारनाका बीच आहे. आणि इथे KL पोंदा ही हायस्कूल आहे. इथे ऑलरेडी मी 7 वर्ष काढली आहेत या शाळेमध्ये. आणि इथली आता सर्व महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी इकडची मुलं सर्व इथे गजानन महाराजांच्या मंदिरात येतील. इथे तुम्ही आल्यावरती बाबांचं दर्शनही घेऊ शकतात आणि समुद्र किनाऱ्यावरही जाऊ शकतात. तर चला आता आपण बाबांचं दर्शन घेऊया आणि हळूहळू आपण तुम्हाला इकडे किती छान केलं आहे ते तुम्हाला दाखवतो. आजच्या दिवशी इकडे ब्लड डोनेटचं सुद्धा कॅम्प लागलेला असतो, तो तुम्ही इकडे पाहू शकता. ज्यांना ब्लड डोनेट करायचं आहे, जे भक्तजन करू शकतात इथे. हे गजानन महाराजांचं मंदिर आणि इथून दर्शनासाठी आपण आता जाऊया. सर्व भक्त इथे लाईनमध्ये उभे आहेत दर्शनासाठी. अशा प्राकट्यानं या जीवाचं इहपरच कल्याण होतं. फक्त त्यांच्या सत्संगतीमध्ये जाऊन बसतो. त्यांचे विचार आपण घ्यावेत. काय केलं त्यांनी? संतांनी जे चिंतन केलं. आता आपण घेऊया गजानन महाराजांचं दर्शन. मानसिकता तयार झाली आहे. त्याचं फळ म्हणून शरीर चांगलं जातं. माणूस पहिल्यांदा खचतो ना, तो मनानं खचतो, नंतर शरीरानं खचतो. या सगळ्या विज्ञानाचा विचार आपल्या संतांनी करून एवढी वर्ष मला शक्य झालं, मला काहीतरी दृष्टांत द्या, काही माझी भक्ती फलद्रूप कशी होणार. समाधी मंदिरात आले आणि इतकं शरीर थकलेलं होतं. 7 दिवस सेवा करताय आणि विनवणी करताय. झोप लागली समाधी मंदिरापासून बघून. स्वप्नी म्हणाले रामदास. स्वप्नात प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये समर्थ रामदास स्वामी प्रकट झाले. स्वप्नी म्हणाले रामदास. संत गजानन आले, आले संत गजानन आले, आले संत Oh
तर इथे महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे, ते तुम्ही बघू शकता आता. इथे सर्वजण भक्त महाप्रसादाचा आनंद घेत असताना तुम्ही बघू शकता. दादांच्या दर्शनासाठी वस्तीत जाऊ शकता इकडनं आणि फक्त उतरायचं आहे. हा 147वा प्रकट दिन तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून कळवा. कारण की आपण पहिले सफाळ्यामध्ये गेले, सफाळ्यामध्ये दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आपण ढाणूला सुद्धा आले. ढाणूला सुद्धा खूप मस्त आपण बघितलाच असेल की किती छान प्रकारे हा साजरा केला जातो. तर आता तुमच्या इथे गजानन महाराजांचं मंदिर असेल आणि तिकडे कसा साजरा करतात हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा तुम्हाला कसा वाटला आजचा हा सोहळा तुम्हाला नक्की 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 कमेंट करून कळवा. आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती खूप छान छान व्हिडिओ येणार आहे. तुम्ही नक्की मला थोडा सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे जे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. जय गजानन महाराज की जय.